लंबे समय से कांग्रेस से जुड़े रहे उद्योगपति सलीम शेठ घनीवाला ने भाजपा का दामन थाम लिया। राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुल्ले और सांसद डॉक्टर अनिल बोंडे की उपस्थिति में उन्होंने पार्टी प्रवेश किया। सलीम घानीवाला ने भाजपा की विचारधारा और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के सबका साथ सबका विकास के संकल्प पर भरोसा जताते हुए पार्टी में प्रवेश किया। उनके शामिल होने से दरियापुर में कांग्रेस को बड़ा झटका माना जा रहा है। इस समय सलीम घानीवाला ने क्या कहा, देखते हैं। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी और माननीय श्री गृह मंत्री अमित शाह और माननीय भारतीय भाजपा अध्यक्ष श्री जेपी नड्डा और माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस और माननीय पालक मंत्री व महसूल मंत्री श्री चंद्रशेखर जी बावनकुळे और माननीय राज्यसभा सांसद श्री खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास करून मी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे। भाजपमध्ये प्रवेश करण्याचं उद्दिष्ट म्हणजे जे आज मी आजपर्यंत मी काँग्रेस, आमचा जो समाज आहे, आमचा जो परिवार आहे, जो हा काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेला आहे, मागील 50 वर्षापासून आम्ही काँग्रेसशी एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचं काम केलं, पण त्या पक्षात राहून आमच्या समाजाबद्दल विकासाबद्दल मला काही करता आलं नाहीये। मी मागील 25 वर्षापासून समाजकार्य करत आहो व माझ्या समाजामध्ये चांगली पकड आहे। पूर्ण महाराष्ट्र लेवलवर माझ्या समाजामध्ये माझी पकड आहे। आमचा जो समाज आहे, कच्ची समाज, याचं पूर्ण पॉप्युलेशन महाराष्ट्राचं पाहिलं तर 17 ते 18 लाख पॉप्युलेशन आहे व त्या समाजामध्ये माझी पूर्णतः पकड आहे। प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात व प्रत्येक गावात माझी पकड आहे। माझ्या मुस्लिम समाजात जे माझी पकड आहे ते प्रत्येक गावोगावी, प्रत्येक जिल्ह्यात पकड आहे, पूर्ण महाराष्ट्रभर पकड आहे। त्या कारणाने मी भाजपमध्ये त्याच्या उन्नतीसाठी प्रवेश करत आहो व भाजप हा पक्ष असा मला वाटला की जे आम्ही विचार करतो की भाजप हा अँटी मुस्लिम आहे, पण मला माझ्या विचारात वाटत नाही की हा अँटी मुस्लिम आहे, विरुद्ध अँटी मुस्लिम आहे। फक्त हा पक्ष मुसलमानाशी एकनिष्ठ आहे। प्रत्येक जे स्कीम आणते ते मुसलमानासाठी आणते, हिंदूसाठी आणतात आणि बुद्धासाठी। सर्व धर्म समभाव ही कल्पना भाजप या पक्षामध्ये आहे। ही काँग्रेसवाल्यांनी केलेला गैरसमज आहे की हा भाजप अँटी काँग्रेस आहे, पण मी त्याला विचारात घेत नाही व माझ्या समाजाच्या उन्नतीसाठी माझ्या समाजामध्ये जे भयंकर शिक्षणाचा प्रश्न आहे, म्हणजे मुस्लिम समाजामध्ये शिक्षण आहे, मुलींचे शिक्षण आहे, बेरोजगारी आहे, गरिबी आहे, याला वरच्या लेवलवर आणण्यासाठी व माझ्या विकासाला मोकळ आमच्या समाजाच्या विकासमध्ये आणण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।